श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे सप्ला एकादशी आणि या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. सप्ला एकादशी ही या नवीन वर्षातील म्हणजे 2024 मधील पहिली एकादशी आहे. तसेच ही एकादशी जी आहे तर ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सप्ला एकादशीच्या नावामध्येच आहे की तुम्हाला जर एखाद्या कामामध्ये यश मिळवायचं असेल, एखाद्या कामामध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्ही सप्ला एकादशीचे व्रत तसेच या दिवशी तुम्ही काही उपाय तर हे सुद्धा करू शकता. प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळवून देणारी अशी ही सप्ला एकादशी उद्या रविवारी 7 जानेवारीला आहे. आणि या एकादशीची जर आपण उपासना केली तर 1000 अश्वमेध यज्ञाचे फळ हे आपल्याला मिळत असते. सप्ला एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी आहे आणि युधिष्ठिराने सुद्धा हे जे व्रत आहे तर हे व्रत केले होते असे सुद्धा म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे. ज्या घरी गाय असते त्या घरी वास्तुदोष जे आहेत तर ते आपोआप दूर होतात. धर्मग्रंथानुसार घरातील गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे तुमच्या घरी जर गायी असेल तर तुमच्या घरी 33 कोटी देवदेवतांचे वास्तव्य आहे असे म्हटले जाते. आणि ज्या घरी गायीचे नित्यनेमाने पूजन होते तर त्या घरी 33 कोटी देवदेवतांची कृपा असते. जी व्यक्ती गोमातेची सेवा करते त्या व्यक्तीची सर्व दुःख कष्ट ही नष्ट होत असतात. गोमाता ही कामधेनू आहे. ती आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असते. अशा या गोमातेला आपल्याला एक वस्तू ही खायला घालायची आहे. आता ही वस्तू कोणती आहे हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी सप्ला एकादशी जी आहे तर यामागे नेमकी काय कथा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. या दिवशी श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या सर्व अवतारांची म्हणजे श्रीकृष्णांची विठ्ठल रुक्मिणीची अशी जर आपण पूजा केली तर आपल्याला विशेष असे फळ प्राप्त होत असते. हे व्रत आपण खऱ्या निष्ठेने आणि आस्थेने जर केले तर आपल्याला सौभाग्य आणि सफलता ही प्राप्त होत असते. पुराणानुसार चंपावती नगरात महिष्मान राजा होता. महिष्मानचा मुलगा लुंबक वाममार्गाला लागला होता. तो नेहमी पापकर्म करायचा ज्यामुळे जनता दुःखी होती. लुंबकच्या कृत्याने त्रस्त होऊन महिष्मानने त्याला राजाच्या सीमेबाहेर पाठवले. आता जंगलात राहण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. कारण त्याच्या अत्याचारामुळे असेही त्याला कोणी आपल्या नगरात प्रवेश देणार नव्हते. लुंबक जंगलात राहून फळांवर गुजराण करत होता. नंतर सप्ला एकादशीच्या रात्री कडाक्याची थंडी पडल्याने लुंबक हा झोपू शकला नाही. रात्रभर जागून तो आपल्या पापकर्मांचा पश्चाताप करत देवाची क्षमा मागत राहिला. या दरम्यान त्याने अन्नपाणी घेतले नाही. अशा प्रकारे न कळतपणे लुंबकने सप्ला एकादशीचं व्रत केलं. लुंबकच्या मनात तेव्हा कोणतेही कपट नव्हते. तो त्याच्या कुकर्मासाठी पश्चाताप करत होता. आणि या व्रताचा असा परिणाम झाला की विष्णूंच्या कृपेने लुंबकांच्या पित्याने त्याला घरी नेले आणि मानाचे स्थान दिले. आणि तो बदलला आहे हे जेव्हा त्या राजाला समजले तेव्हा आपले संपूर्ण राज्य त्याने आपल्या मुलाला सोपवले आणि ते तपश्चर्येसाठी निघून गेले. लुंबकने आयुष्यभर विष्णूंची पूजा केली आणि सर्व कार्यांमध्ये सफलता मिळवली. आणि म्हणूनच या एकादशीचे जर आपण व्रत केले तर आपल्याला सुद्धा वर्षभर आपल्या कामामध्ये यश मिळते तर असे म्हटले जाते. आता तुम्हाला गाईला कोणती वस्तू घालायची आहे? जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे आहेत तर असे सुद्धा विद्यार्थी आपल्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, मनासारखी मार्क्स मिळावीत म्हणून गाईला एक वस्तू ही खायला घालू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे? सप्ला एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर तेव्हा तुम्हाला गाईजवळ जायचं आहे. मग तुमच्या घरी गाय असेल किंवा आजूबाजूला असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जा. गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे. यानंतर तिला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि यानंतर जर आपली मुले जी आहेत तर ती किरकिर करत असतील, मुले हट्टीपणा करत असतील किंवा मुलांना अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर त्या मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे. आपण हिरवा चारा खाऊ घातल्यामुळे काय होतं? बुध ग्रहाची स्थिती जी आहे तर ती सुधारते. सर्व प्रकारच्या संकटापासून आपली सुटका होऊन मुक्ती मिळते. शास्त्रामध्ये सुद्धा गाईला घास जो आहे तर तो देण्याला अत्यंत महत्त्व सांगितलेले आहे. त्याप्रमाणेच
नवग्रहांना शांत करण्यासाठी आणि शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपण गाईला हा घास जो आहे तर तो खायला द्यायचा आहे। आणि त्यापैकी म्हणजे जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करत असाल तर त्यांच्या हातून गाईला आपल्याला हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे। तसेच तुम्ही स्वतः काय करायचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जर आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा मानसिक समाधान नाही किंवा शारीरिक अडचणी आहेत असं काही असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक चपाती बनवायची आहे। छोटीशी चपाती बनवा, हिला तूप लावा, शक्य नसेल तर तेल लावा आणि त्यावरती आपल्याला 1 तासभर तुम्हाला चमच्यावर हरभरा डाळ ही भिजू घालायची आहे। आणि ही भिजवलेली हरभरा डाळ आपल्याला या चपातीवरती ठेवायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक गुळाचा खडा तर हा ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला गाईला द्यायचा आहे। त्या अगोदर सांगितल्याप्रमाणे गाईला हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे आणि हा नैवेद्य दिल्यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्ही गाईच्या कानामध्ये सांगू शकता। गाईला प्रार्थना करायची आहे, तिचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, तर अशी प्रार्थना तुम्ही करा। तुमची जी काही समस्या आहे तर ती सांगा, जसं की आर्थिक स्थिती सुधारावी। आणि आपण जेव्हा गाईला खायला देत असतो तर तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुद्धा सुधारते आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा प्रसन्न होते। आणि एकादशीच्या दिवशी जर आपल्या दारामध्ये गाय आली तर तिला हाकलून देऊ नका, काही ना काही खायला द्या, कारण आपल्या दारामध्ये गाय येणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। हा एक शुभ संकेत आहे। ज्या ठिकाणी शुद्ध पवित्र मनाचे लोक राहतात तर त्याच ठिकाणी गाय ही येत असते। गाईच्या गळ्यामध्ये आपण जी घंटी बांधतो तर त्यामुळे गाईची आरती होत असते आणि सोबतच 33 कोटी देवतांची सुद्धा आरती केल्याचे पुण्य हे आपल्याला मिळत असते। गाईच्या शेणामध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते, तर गाईच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य असते। गाईची जो व्यक्ती सेवा करतो तर त्या व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होत नाही। ज्या व्यक्तीचे भाग्य त्यांना साथ देत नाही तर अशा व्यक्तीने काय करायचं आहे, तर आपल्या उजव्या हातावरती गुळाचा एक खडा ठेवायचा आहे आणि हा हात जो आहे तर तो गाईला द्यायचा आहे, म्हणजे गाईसमोर आपल्याला हा हात धरायचा आहे। म्हणजे गाई काय करेल की हा गुळाचा खडा खाताना तुमचा जो हात आहे तर तो चाटला जाईल आणि गाईचा स्पर्श जर आपल्या हाताला झाला तर आपल्या हातावरच्या ज्या रेषा आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते, तर असे सुद्धा म्हटले जाते। त्यामुळे तुम्ही आवर्जून एकादशीच्या दिवशी, कोणत्याही एकादशीच्या दिवशी तसंच गुरुवारी तुम्ही गाईला एक चपाती आणि त्यावरती भिजवलेली हरभरा डाळ, जर तुम्हाला डाळ भिजवणे शक्य नाही, लक्षात नाही, तर फक्त चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा, तर एवढा जरी घास दिला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होते। किंवा तुम्ही फक्त हिरवा चारा जरी गाईला खायला दिला तरीही चालेल। तसेच गाईच्या अंगावरती जो उंचवटा असतो तर या उंचवट्यावरून तुम्हाला जेवढं शक्य होईल तर तेवढा आपल्याला हात फिरवायचा आहे। असं म्हटलं जातं की या उंचवट्यावरून जर आपण हात फिरवला तर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, त्यासोबतच आपले दारिद्र्य निघून जाते, आपल्या घरामध्ये जे काही आजारपण आहे तर त्याचा सुद्धा नाश होतो।